विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून स्पेसिमन्स और प्रोफार्मा ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट समजावून घेणार आहोत. म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करण्यासाठी आपल्याला जो नमुना दिलेला असतो तो नमुना या ठिकाणी आपल्याला समजावून घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेला आपण व्यवसाय करतो, व्यापार करतो, त्यावेळेला आपल्या व्यवसायामध्ये अनेक प्रकारचे खर्च होत असतात. या अनेक प्रकारच्या खर्चांपैकी नक्की कोणत्या खर्चांची नोंद ही या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटला करावी, त्याचबरोबर नक्की कोणत्या इन्कमची नोंदही या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईटला करावी, हे आपल्याला समजावून घेणं गरजेचं आहे. कारण खर्च म्हणजेच एक्सपेन्सेस हे दोन प्रकारचे असतात. एक डायरेक्ट एक्सपेन्सेस व दुसरे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. मग या डायरेक्ट एक्सपेन्सेस व इनडायरेक्ट एक्सपेन्सेस यापैकी कोणत्या एक्सपेन्सेसची नोंदही या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटला करायची, त्याचबरोबर कोणत्या इन्कमची नोंदही या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईटला करायची, ते आपल्याला या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या स्पेसिमन किंवा प्रोफार्माच्या माध्यमातून समजावून घेणं गरजेचं आहे. अशा प्रकारचं स्पेसिमन तुम्हाला यापूर्वीच्या नोट्समध्ये दिलेलं आहे. हे स्पेसिमन तुम्ही लिहून काढलं असेल व पाठ केला असेल. सर्वप्रथम आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची जी डेबिट साईट आहे ती डेबिट साईट आपण या ठिकाणी समजावून घेऊया. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटला आपल्या व्यवसायामध्ये होणाऱ्या सर्व प्रकारच्या इनडायरेक्ट एक्सपेन्सेसची नोंद केली जाते. व्यवसायामध्ये डायरेक्ट एक्सपेन्सेससुद्धा होत असतात, त्याचबरोबर व्यवसायामध्ये इनडायरेक्ट एक्सपेन्सेससुद्धा होत असतात. परंतु डायरेक्ट एक्सपेन्सेस हे प्रोडक्शन किंवा परचेस याच्याशी संबंधित असल्यामुळं ते आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईटला दर्शवितो. मात्र त्या व्यतिरिक्त व्यवसायामध्ये जे इतर प्रकारचे खर्च होत असतात, एक्सपेन्सेस होत असतात, त्या एक्सपेन्सेसची नोंद मात्र इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटला केली जाते. त्या इनडायरेक्ट एक्सपेन्सेसच्या लिस्टमध्ये सर्वप्रथम आपण पाहूया टू सॅलरीज किंवा टू सॅलरीज अँड वेजेस. सॅलरी यालाच आपण पगार असं म्हणतो. जे कर्मचारी मॅन्युफॅक्चरिंग किंवा प्रोडक्शन याच्याशी संबंधित विभागामध्ये काम करीत नसतात व जे कर्मचारी ऑफिस किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट किंवा व्यवसाय या ठिकाणी काम करतात, अशाच कर्मचाऱ्यांना काय दिली जाते, सॅलरी म्हणजेच पगार दिला जातो. त्यामुळे सॅलरीची नोंदही या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटला केली जाते. टू रेंट अँड रेट्स. रेंट म्हणजेच भाडं. आपल्या व्यवसायासाठी जर आपण एखादी जागा किंवा गाळा किंवा इमारत भाड्यानं घेतली असेल तर त्यासाठी आपल्याला त्या इमारतीचं किंवा गाळ्याचं भाडं द्यावं लागतं. त्यामुळे रेंट हा एक इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, ज्याची नोंद प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटला केली जाते. टू इन्शुरन्स. यालाच आपण विम्याचा हप्ता असं म्हणतो. आपल्या व्यवसायामध्ये एखादी अनिश्चित घटना घडली, मग आग लागली असेल किंवा चोरी झाली असेल, अशी एखादी अनिश्चित घटना घडली तर या अनिश्चित घटनेपासून आपल्याला संरक्षण मिळावं म्हणून विमा कंपन्या या ठिकाणी व्यावसायिक संस्था काय करतात, विमा कंपन्यांकडं इन्शुरन्स उतरवतात आपल्या व्यवसायाचा व विमा कंपनीला अशावेळी प्रत्येक व्यवसाय संस्थांना काय द्यावा लागतो, इन्शुरन्सचा हप्ता द्यावा लागतो. त्यामुळे इन्शुरन्स हा एक खर्च आहे, ज्याची नोंद प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटला केली जाते. टू इलेक्ट्रिसिटी अँड लाईटिंग. व्यवसायाचं लाईट बिल असेल किंवा लाईटिंगशी संदर्भात काही खर्च असेल. टू टेलिफोन चार्जेस किंवा पोस्टेज. व्यवसायामध्ये टेलिफोनचा खर्च असेल किंवा पोस्टामधले काही खर्च असतील, हे सुद्धा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. याची नोंद ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटलाच केली जाते. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरीवरती होणारा खर्च असेल. टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ सेल्समन. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसवरती होणारा खर्च असेल. टू डेप्रिशिएशन ऑन असेट्स. आपल्या व्यवसायामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या असेट्स असतात त्या असेट्समध्ये लँड अँड बिल्डिंग असेल, प्लॅन्ट अँड मशिनरी असेल, फर्निचर असेल किंवा मोटर कार, कम्प्युटर, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या असेट्स असतात. आपण प्रत्येक वर्षी या असेटवरती डेप्रिशिएशन चार्ज करतो. या असेटवरती ज्यावेळेला आपण डेप्रिशिएशन चार्ज करतो त्यावेळेला जेवढ्या टक्केवारीनं ते डेप्रिशिएशन आपण चार्ज केलेलं आहे तेवढ्या टक्केवारीनं किंवा तेवढी रक्कम काय होते, त्या असेटची रक्कम किंवा व्हॅल्यू काय होते, कमी होते. असेटची व्हॅल्यू कमी झाली म्हणजे आपल्याला काय झाला, थोडक्यात एक्सपेन्सेस झाला, खर्च झाला. त्यामुळे डेप्रिशिएशन ऑन असेट्स हा एक एक्सपेन्सेस मानला जातो. त्याची नोंद ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटला केली जाते. टू लोडिंग चार्जेस. वाहतुकी संदर्भातला हा खर्च आहे.
माल ज्यावेळेला आपण एखाद्या विशिष्ट वाहतुकीमार्फत लोड करतो व दुसरीकडे पाठवतो, बाहेर पाठवतो, त्यावेळेला लोडिंग चार्जेस म्हणून खर्च आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये दाखवावा लागतो. लोडिंग चार्जेस. तो ऑडिट फीज. आपल्या व्यवसायाचं आपल्याला बऱ्याच वेळेला ऑडिट करावं लागतं, यालाच लेखापरीक्षण असं म्हणतात. त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे ऑडिटर लोकांची नेमणूक करतो, चार्टर्ड अकाउंटंट लोकांची नेमणूक करतो. ही लोक आपल्या व्यवसायाचं ऑडिट करतात. ऑडिट केल्यामुळं या लोकांना ऑडिट फीज द्यावी लागते, त्यामुळे ऑडिट फीज हा सुद्धा काय आहे, एक इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. टू एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस. व्यवसायामध्ये करमणुकी संदर्भात बऱ्याच वेळेला खर्च होत असतात, या खर्चांची नोंदसुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला केली जाते. टू रिपेअर्स, रिन्युअल्स, मेंटेनन्स. व्यवसायामध्ये काही छोट्या छोट्या रिपेअरवरती होणारा खर्च असेल, दुरुस्तीवरती होणारा खर्च असेल, रिन्युअल्स असतील किंवा मेंटेनन्स असतील, ह्याच्यावरती व्यवसायामध्ये वेगळ्या प्रकारचे खर्च होत असतात, ह्याचीसुद्धा नोंद प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला केली जाते. टू इंटरेस्ट ऑन लोन. बँकेकडून, वित्तीय संस्थांकडून ज्यावेळेला आपण कर्ज घेतला असेल, त्या कर्जावरती आपल्याला त्या बँकांना इंटरेस्ट द्यावं लागतं, त्यामुळे इंटरेस्ट ऑन लोन हा आपला खर्च असतो, त्या खर्चाची नोंदही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला केली जाते. टू सन्ड्री और मिसलेनियस एक्सपेन्सेस. व्यवसायामध्ये बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या प्रकारचे किरकोळ खर्च होत असतात, या किरकोळ खर्चांची नोंदसुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडलाच केली जाते. टू कन्व्हेन्स. कन्व्हेन्स हा वाहतुकी संदर्भात होणारा खर्च आहे. मग टॅक्सी असेल किंवा बस असेल किंवा रेल्वे असेल, अशा प्रकारची जी प्रवासी वाहतूक असते किंवा मालगाडी वाहतूक असते, अशा वाहतुकी संदर्भात कन्व्हेन्स नावाचा खर्च आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये दाखवावा लागतो, याचीसुद्धा नोंद प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला केली जाते. टू लॉस बाय फायर. समजा आगीमध्ये आपल्या व्यवसायामधील मालाचं नुकसान झालं. लॉस बाय थेफ्ट्स. समजा व्यवसायातील माल चोरीला गेला. लॉस इन ॲक्सिडेंट्स. समजा मालाची वाहतूक करत असताना ॲक्सिडेंट झाला, ॲक्सिडेंटमध्ये मालाचं नुकसान झालं, तर हे सुद्धा खर्च मानले जात असतात. लॉस बाय फायर, लॉस बाय थेफ्ट्स किंवा लॉस इन ॲक्सिडेंट हे सुद्धा खर्च आहेत, याचीसुद्धा नोंद प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडलाच करावी लागते. टू गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स. बऱ्याच वेळेला आपल्या व्यवसायामध्ये ज्यावेळेला आपण मालाचं उत्पादन करतो, या मालाची विक्री करण्यासाठी आपल्याला बऱ्याच वेळेला तो माल काय करावा लागतो, फ्रीमध्ये वितरण करावा लागतो, फ्री सॅम्पल म्हणून मार्केटमध्ये पाठवावा लागतो. मग हा सुद्धा आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, याचीसुद्धा नोंद ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडलाच केली जाते. टू कमिशन अलाउड ऑर गिवन. बऱ्याच वेळेला आपण आपल्या व्यवसायातील मालाची विक्री व्हावी, आपला माल मार्केटमध्ये ग्राहकांना कळावा, यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे एजंट किंवा दलाल नेमतो. मग हे एजंट किंवा दलालांना आपल्याला कमिशन द्यावं लागतं. हे दिलेलं कमिशन म्हणजे आपल्या व्यवसायाच्या नावे पडतं, डेबिट पडतं, त्यामुळे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवावं लागतं. टू डिस्काउंट अलाउड. आपण ज्या व्यक्तींना माल विकतो त्या व्यक्तींमध्ये एखादी व्यावसायिक पार्टी असेल किंवा ग्राहक असतील, या ग्राहकांना आपण बऱ्याच वेळेला काय देतो, डिस्काउंट देतो. डिस्काउंट हा अलाउड असतो, पेड असतो, हा सुद्धा आपला खर्च मानला जातो, याचीसुद्धा नोंद प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला केली जाते. टू अलाउन्सेस. व्यावसायिक संस्था या ठिकाणी अनेक प्रकारचे कर्मचारी काम करत असतात, मग या कर्मचाऱ्यांना अलाउन्सेस द्यावे लागतात. या अलाउन्सेसमध्ये डिअरनेस अलाउन्सेस असेल किंवा ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस असतील किंवा हाऊस रेंट अलाउन्सेस असतील, म्हणजे वाहतूक भत्ता असेल, महागाई भत्ता असेल किंवा घरभाडा भत्ता असेल, अशा प्रकारचे वेगवेगळे अलाउन्सेस हे आपल्या व्यवसायामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना द्यावे लागतात, त्यामुळे हा सुद्धा खर्च मानला जातो, याचीसुद्धा नोंद ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून केली जाते.